केंद्र सरकारच्या जनगणना प्रक्रियेत इतर मागासवर्गीय ओबीसी समाजासाठी स्वतंत्र रकान्याची तरतूद नसल्याच्या निषेधार्थ राष्ट्रीय ओबीसी महासंघाने पुकारलेले असहकार आंदोलन राजपत्र प्रकाशित होईपर्यंत सुरूच राहणार असल्याची भूमिका संघटनेने स्पष्ट केली आहे. या संदर्भात आज जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात जिल्हाधिकारी वसुमता पंत यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीस अतिरिक्त जिल्हाधिकारी तसेच विविध ओबीसी संघटनांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यात सुरू असलेल्या जनगणनेला अत्यल्प प्रतिसाद मिळत असल्याने प्रशासनाने महासंघाने पुकारलेले असहकार आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले. तसेच गावागावात जनगणनेचे काम सुरळीत पार पडण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली. प्रशासनाच्या वतीने ओबीसींची गणना पुढील टप्प्यात केली जाईल असे सांगण्यात आले. मात्र या आश्वासनावर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अविश्वास व्यक्त करत स्वतंत्र ओबीसी रकान्याशिवाय जनगणना स्वीकारता येणार नसल्याचे ठामपणे सांगितले. ओबीसींची स्वतंत्र नोंदणी ही समाजाच्या अधिकारांशी आणि भविष्यासाठीच्या नियोजनाशी संबंधित बाब असल्याने यावर कोणतीही तडजोड होणार नसल्याचे महासंघाने स्पष्ट केले. राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर यांनी समाज बांधवांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करत ओबीसी जनगणना हा समाजाच्या भविष्यासाठीचा लढा आहे. आपल्या अधिकारांसाठी जागृत झालेल्या प्रत्येक ओबीसी बांधवाने या आंदोलनात सक्रिय सहभाग नोंदवावा असे आवाहन केले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी 31 ऑगस्ट 2018 रोजी तत्कालीन गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी ओबीसींची स्वतंत्र नोंद होईल असे दिलेले आश्वासन तसेच संसदेत केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी जातनिहाय ओबीसी जनगणना होणार नसल्याचे दिलेले उत्तर याकडे लक्ष वेधले. दरम्यान 28 जून रोजी आयोजित करण्यात आलेल्या महामोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन राष्ट्रीय ओबीसी महासंघाने केले आहे. बैठकीला राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रामदास कांबडी, ॲडव्होकेट दत्ता हजारे, प्राध्यापक अनिल शिंदे, प्राध्यापक माधव गुरुनुळे, श्रीहरी सातपुते, कवींद्र रोहनकर, पवन राजूरकर, सोनू नेसर, अक्षय येरगुडे, मोरेश्वर सुरकर, रतन शिलावार, शंकर पाल, महिला महासंघाच्या शहराध्यक्षा मनस्वी गिर्हे, जिल्हा महिला महासंघाच्या महासचिव मनीषा बोबडे तसेच नगरसेविका प्रतीक्षा येरगुडे उपस्थित होत्या. आज जिल्हाधिकारी मॅडम आम्हाला बोलवलं होतं. त्या बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला विनंती केली, हा पहिला फेज आहे, दुसऱ्या फेजमध्ये जातनीय जनगणना करणार. आमच्या संघटनेची व आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भूमिका एवढीच होती की जोपर्यंत शासनाने राजपत्र काढणार नाही तोपर्यंत आमचं असहकार आंदोलन सुरू राहील. यानंतरही शासनाने राजपत्र नाही काढलं, 28 तारखेला महामोर्चाचं आयोजन केलेलं आहे आणि त्यानंतर दिल्ली येथे रामलीला मैदानावर सुद्धा मोठं आंदोलन उभा केलं जाईल. तर याची सर्व जबाबदारी शासनाची असेल. क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी. काळे आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kaalepailshospital.com.